शेतकरी मित्रांनो, आज आपण शेतामध्ये हळदीला जो पहिला खताचा डोस आहे, हा खताचा डोस देण्यासाठी आपण इथं पूर्ण खतं आपण इथं मिक्स केले आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याला मिक्स करण्यासाठी खालीवर फावड्यानं आपण इथं फारीवर टाकून अशा प्रकारे मिक्स करतो. आणि हे टाकल्यानंतर आता मिक्स केल्यावर आपल्याला थोडं हळद जी आहे आपली थोडी दूर अंतरावर आहे, बाजूला आहे, तिथं नेऊन आपल्याला ते हळदीवर हे खतं टाकायची. हा लागवडीनंतर पहिला खताचा डोस आहे. तर यामध्ये आपण काय घेतलं, तर यामध्ये आपण घेतलं आहे DAP एकरी 1 गोणी, अर्धी गोणी पोटॅश घेतलेला आहे, मायक्रोन्यूटनची 1 बॅग घेतली, सल्फरची 5 किलोची 1 बॅग घेतली, आणि इथं आपण फर्टेरा घेतलेला आहे साधारणतः एकरी 1 बॅग. तर अशा प्रकारे इथं सर्व खताची मात्रा जी आहे आपण मिक्स केली. आणि इथे मिक्स केल्यानंतर आता आपण पहिल्या वेळेस मिक्स केलं, आता दुसऱ्या वेळेस मिक्स करणं चालू आहे. सर्व मिक्स करून आता आपण इथे चांगल्या प्रकारे आता पोत्यामध्ये भरायचं. पोत्यामध्ये भरल्यानंतर आपल्याला इथून हे जे माणसं आहेत, हे माणसं इथून नेणार तिथं, आणि तिथं आपल्याला 2 लाईनच्या मध्ये हळदीच्या टाकणार आहेत. तर अशा प्रकारे आपलं हे खताचं व्यवस्थापन, पहिला खताचा डोस जास्त द्यायचा नाही, साधारणतः नॉर्मलमध्ये द्यायचा आहे नाश्त्यासारखा. कारण सध्या झाडं जे आहेत ती लहान आहेत, आणि लहान झाडं असल्यामुळं जास्त खतं लागत नाहीत. तर खतं आपल्याला कधी द्यायची जास्तीचे, तर ज्यावेळेस झाड मोठं मोठं होत राहील त्याप्रमाणे त्याचं जसं खाद्य लागेल तसं त्याला आपण खताचा आहार आपल्याला द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थापन करायचं आहे. तर आपण इथं पोते जमा केलेले आहेत जुन्या खताचे ते सर्व, आणि आता पोत्यामध्ये या सगळं मिक्स करायचं आणि भरायचे, आणि तिथं नेऊन आपल्याला बकेटमध्ये टाकायचे, आणि नंतर आपल्याला इथं दोन्ही लाईनच्या मध्ये बेडवर इथं खत टाकायचं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे. आणि याच्यामध्ये आपण फर्टिलायझरचं प्रमाण का वाढवलं, तर कारण सध्या पाऊस जो आहे हा 4-5 दिवसाचा पाऊस जास्त होता, झड होती, मुरवणी पाऊस पडला, त्यामुळे काय झालं, इथं हळदीला कुठं कुठं पाणी साचते, त्याच्यामध्ये हुमणीचा प्रकार, कणसडीचा अशा प्रकारे होऊ शकतो. तर त्यासाठी आपण इथं फर्टिलायझरचं, कीटकनाशकाचं प्रमाण वाढवलेलं आहे. आणि आता ड्रिचिंग पण करावं लागते अशा वेळेस. तर आता हे खत दिल्यानंतर आपल्याला पहिलंच खत आहे, त्यामुळे आता पुन्हा पाऊस येईल आणि पुन्हा खत लांबल, हळद पिवळी पडेल, तिला खताच्या मात्रा भेटणार नाही. तर त्यासाठी आपण आता लवकरात लवकर इथं खताचा पहिला डोस जो आहे हा बेसल डोस नंतर आता इथं आपण इथं मिक्स करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण खताचा डोस देऊ शकता, आणि जास्त खत द्यायची गरज नसते, फक्त नॉर्मल खत द्यायचं. आणि त्याच्यानंतर आपलं पुढील व्यवस्थापन साधारणतः 22व्या दिवशी खताची मात्रा द्यायची, जेणेकरून खत उतरण्याच्या आधी आपल्याला 22व्या दिवशी खताची मात्रा द्यायची, पण थोडी कमी कमी देत राहायची, फक्त लवकर द्यायची. अशा प्रकारे करायचं. आपण एकदाच भरपूर खतं देऊन आपल्याला पिकाला पाहिजे तेवढंच खत लागते तेवढंच द्यायचं, कारण पिकाला पुढे खतं भरपूर लागतात त्यावेळेस आपण देत नाही, आणि आत्ताच आपण भरपूर खतं टाकतो तर त्याची गरज नसते. तर अशा प्रकारे आपल्याला आता खताच्या मात्रा हे कमी प्रमाणात द्यायचे आहे, आणि आपलं पीक एकदम सशक्त हिरवेगार पानं अशा प्रकारे ठेवायचे. कारण पावसामुळे आता या झडीमुळे पानं थोडीशी पिवळी पडली आहे, तर आपल्याला हिरवेगार पानं बनवायची आणि बलवान हळद बनवायची, पानाची जाडी वाढवायची, जेणेकरून ती रोगाला बळी पडली नाही पाहिजे आणि तिची रोगप्रतिकारशक्ती वाढली पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे व्यवस्थापन करायचं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थापन करून आपल्या हळदीचं उत्पन्न आपण इथे वाढवू शकता.